वाकलन संघाने आपण बघितले तर जगदंब वाकलन संघाने नाणेफेकी जिंकले स्वीकारले तर आमंत्रित केले माऊली 11 वडोली संघाला इथे मात्र फलंदाजी आमंत्रित केले तर सलामीची जोडी आपण पाहू शकता इथून जो संघ जिंकेल तर उद्या फाईट बॅक करणारे सेमीफायनल साठी आपण बघतो गावदी भाल संघाबरोबर सलामीची जोडी त्याने मगाची फ्लाइंग स्टार्ट दाखवला तो म्हणजे तकदीर आणि आपण अरविंद ही जोडी खूप चांगलं क्रिकेट दाखवला माऊली क्रिकेट संघ वडोली संघाने चला जरा कॅपची मागणी केली सतीश लवकर जा चालेल चालेल जायचंय बघा खेळाडू सामना चालू व्हायच्या आधी पण नितीन विचारून जातात आयोजकांना म्हणजे पॅनल्टीला किती आपण बघितलं तर भीती असते प्रत्येकाला पॅनल्टी कोणी लावून घेऊ नका मित्रांनो पॅनल्टीमुळे बरेच संघ पारभूत होताना आम्ही बघितलेत तर सलामीची जोडी असणारे आपण यावेळेला तकदीर आणि अरविंद ही जोडी तर 4 षटकांचा सामना खूप चांगलं क्रिकेट दाखवलं आज स्ट्रायकरला फलंदाज आपण अरविंद पाटीलला पाहू शकता तर नॉन स्ट्रायकरला आपण बघू शकता तकदीर म्हात्रेला पाहू शकता गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता पहिलं षटक घेऊन येते शिवदास गायकर ऑन साइडला क्षेत्ररक्षण फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिड विकेटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता मिडॉनला आपण पाहू शकता यावेळेला शिवदासला आपण पाहू शकता शिवदास गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू यावेळेला मिडॉनच्या बाजूने जातोय बघा खूप चांगला प्रयत्न केले होते क्षेत्र अजिंक्यसाठी जरा टाळ्या होऊन जाऊ दे काय पिकअपने आले होते चेंडूवरती आपण चांगला प्रयत्न केला होता पण यावेळेला थोडंसं आपण चेंडू हाताला लागून यावेळेला सीमा पार होते चौकाराने खातं उघडतं इथं मात्र अरविंद आपलं खातं उघडतं चौकाराने बघा दोन दिग्गज संघ दोन दादा संघ आपण बघतो आमने सामने आपण बघितले तर माऊली 11 वडवली तर जगदंब क्रिकेट संघ जगदंब 11 वाकलन आपण पाहतोय नाणेफेकी जिंकले जगदंब क्रिकेट संघ वाकलन संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले पुन्हा एकदा शिवदास गोलंदाजी मार्कवर राईट आर्म तिकडे मारा करतोय हा चेंडू यावेळेला चेंडू पायचे उंच जास्त गेलाय फलंदाज बाद बिग विकेट अरविंद बॅक टू पवेलियन तर नवीन फलंदाज सतीश येतोय सतीश उर्फ ब्रावो पहिला गडी बाद झाला इथे मात्र धावसंख्या 4 अरविंदने आपण पहिलाच चेंडू ती चौकार मारल्यानंतर कुठेतरी दुसरा चेंडू पण आपण त्याच प्रकारे फटकावायचा प्रयत्न केला पण डीप मध्ये आपण डीप लॉंगरला क्षेत्ररक्षण होते यावेळेला अजिंक्य पाटील खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय बघाच प्रेक्षक देखील भरपूर प्रमाणात त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय एक अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहू शकता यावेळेला जय मसोबा क्रिकेट संघ चिकनगर आयोजित श्री मसोबा चषक 2018 वर्ष पहिले आज आपण पाहू शकता जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली हा चेंडू यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला इथं मात्र डायरेक्ट हिट देखील होते पण एक चिकी सिंगल पूर्ण केली जाते धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 5 धाबा स्पर्धा आपण म्हणजे जीटीसीच्या माध्यमातून कव्हर केली जाते आमचे कॅमेरामॅन सर्व आपण बघतो सॅम सँडी मोरे अक्षय कडू आणि आपण चेतन भोईर मुख्य कॅमेरामॅन आहेत आमचे तर आपण पाहू शकता 3 स्टँड आपण पाहू शकता क्लासिक काका शंकर पाटील स्टँड हरिचंद्र मोतीराम गायकर स्टँड आणि मोसोबा स्टँड आपण पाहू शकता तर पंच धर्मेंद्र वर्मा आणि फिरोज खान तर ज्यांनी आम्हाला मैदानासाठी खूप मोलाचं सहकार्य रामकृष्ण भोईर एकनाथ अर्जुन भोईर गोपीनाथ भिवा भोईर सर्वांचा मी मनाच्या हृदयात धन्यवाद देतो हा चेंडू यावेळेला खूप चांगला फटका बघायला मिळतोय अजिंक्य आहे तिथे मात्र एकच धावण्या खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय बघा दोन्ही संघाच्या बाजूने आपण खूप चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे जगदंब वाकलन संघाच्या बाजूने तेवढं चांगलं क्रिकेट तसंच माऊली 11 वडोली संघाच्या बाजूने देखील तेवढं चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे तर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 6 धावा आपण पाहू शकता शिवदास गोलंदाजी मार्कवर हा चेंडू यावेळेला लॉफ केलाय चेंडू हवे तर यावेळेला बिग विकेट काय झेल पकडला यावेळेला क्षेत्ररक्षकाने अजिंक्यने टाळ्या होऊन देतात अजिंक्यसाठी
आपण बघतो व्यासपीठावर ज्यांचं सकाळपासून आगमन होत आहे ते म्हणजे आपण आता विनोद भोईर. एक अतिशय चांगले क्रिकेट आहेत वाकलनचे आणि तेवढेच चांगले नाईट रजनीचे अजय सुद्धा आहेत. कारण आपल्या विभागात प्रथम नाईट कोणी आणले असेल तर आपण तर विनोद भोईर यांनी. तर आता मात्र गोलंदाजी मारती इथं मात्र बदल केला तर वैयक्तिक पहिलं सांगा दुसऱ्यासाठी घेऊन यावेळेला सोमनाथ संगनायक सोमनाथ गायकार. तर स्ट्रायकेला फलंदाज भानुदास पाटीलला आपण पाहू शकता. ऑन साइडला क्षेत्रक्षण फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण लॉंग लेग रिजन मध्ये एक क्षेत्रक्षण पाहू शकता. हा चेंडू ऑन साइडला यावेळेला चेंडू हवेत होता. पाहिजे दुसरी धाव पूर्ण केली जाते का जेपर्यंत चेंडू फील्ड होईल ते मात्र 2 धावाची त्याच्या वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा आपण पाहू शकता. कारण पहिल्या षटकात 12 धावा आल्या आहेत. कारण 40 ते 50 ते 55 धावा इथं कुटाव्या लागणार आहेत. कारण फलंदाजी खूप चांगली आहे. आपण म्हणतो जगदंब वाकलन संघाकडे. पुढे गोलंदाजी मार्कवर सोमनाथ गायकर गौरीपाडा इनकोड राईट राऊंड द मारा करतोय. हा चेंडू खूप चांगला ड्राय बघायला मिळतोय. चेंडू डीप मध्ये जातोय शतक येतोय. इथं मात्र एकच धाव मिळणार आहे. खूप चांगली फेकी बघायला मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 15 धावा आपण पाहू शकता. धावसंख्या 15 धावा आपण पाहू शकता. आता स्ट्रायकेला फलंदाज सतीश ज्याने एक षटकार दाखवला तो सतीश आता मात्र पाहिजे कशा फलंदाजी करतोय. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर ऑफ साइडला क्षेत्रक्षण थर्डमॅन एक डीप कव्हर रिजन मध्ये क्षेत्रक्षण पाहू शकता. पॉईंटच्या सीझन 30 सर्कलच्या बाहेर डीप लॉंगर लेग क्षेत्रक्षण पाहू शकता. ऑन साइडला फाईन लेग शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रक्षण मिड विकेट लाईक लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्रक्षण पाहू शकता. चेंडू यावेळेला सोडून देतोय. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा आपण पाहू शकता. 2 गडी बाद 16 धावसंख्या आपण पाहू शकता. तकदीर बाद झालाय आपण म्हणतो. अरविंद बाद झाला. जी सलामीची जोडी होती ती मात्र बाद झाली. पण सतीश मात्र खूप चांगली फलंदाजी करतोय. सोमनाथ हा चेंडू यावेळेला बुद्धीचा वापर बघा. फाईन लेग टर्मिनल क्लोज आहेत आणि त्याच्या बाजूने चेंडूला काढतोय. यावेळेला बुद्धीचा जास्त वापर करतोय. चेंडू सीमा पार चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या 20. बावली लिवन वडवली संघाची धावसंख्या आपण पाहू शकता. खूप चांगली फलंदाजी करतो सतीश उर्फ ब्रावो. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर चेंडू अतिशय ऑफड्राय खूप चांगला ऑफड्राय बघायला मिळतो. चेंडू तो डीप वर अजिंक्य येतोय चेंडूला फीड करतोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. याला 22 धावा. खूप चांगली फलंदाजी बघायला मिळते आपण सतीश उर्फ ब्रावो कडून. कारण का चेंडूचा मॅरिट ओळखून फलंदाजी मात्र खूप चांगला ऑफड्राय बघायला मिळाला होता. षटक प्रगती दुसरं. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड कडे मारा करतो. स्ट्रायकला फलंदाज सतीश उर्फ ब्रावो. हा चेंडू लोवर फुलटा चेंडू फक्त दिशा देतोय. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एकच धाव मिळते. खूप चांगली फेकी बघायला मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 23 धावा गडी बाद झालेत. आपण म्हणतो 2. आमची ड्रिंक्स ऍक्टिव्हा देखील तयार ठेवायची. चेंडू बाकी अजून या षटकातील एक चेंडू बाकी आहे. बघा लहान मुलांना आम्ही सातत्याने विनंती करतो आपण जर तिथून बाजू व्हायचंय स्क्रीन समोरून. 23 धावा. चेंडू यावेळेला फलंदाज मोठा फटका मारायचा प्रयत्न करतोय. एज लागते आणि फलंदाजी तर मात्र भानुदास बॅक टू पवेलियन.
कारण का मानेऱ्या संघ सुद्धा आपण या मैदानात खेळताना पाहणार आहोत. तर धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धावफलकात 3 गडी बाद 23 अशी धावसंख्या. आता गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला शिवदास भोईर. चांगली गोलंदाजी केली होती या आधीच्या सामन्यामध्ये. ड्रिंक स्पीकर आमचे हरीश खेडे. शिवदास सतीश. हा चेंडू अतिशय सुरेख ऑफ ड्राय बघायला मिळतोय. चेंडू डीप मध्ये जातोय. डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र एकच धाव मिळणार आहे. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा आपण पाहू शकता. षटक प्रगतीपथावर 3रं. तर सायकेल फलंदाज सागर पाटील एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू माऊली 11 संघाचा. पण सागर पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतो इथं मात्र ऑन साईडला क्षेत्ररक्षण पॉईंट एकला आपण विकीला पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण तटीय सर्कलमध्ये मिड ऑन रिजन मध्ये पाहू शकता. एक लॉंग ऑन लाईक मिड विकेटला क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाहू शकता. तर ऑफ साईडला क्षेत्ररक्षण एक क्षेत्ररक्षण बॅकफूट पॉईंटला एक डीप एक्स्ट्रा कव्हरला एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक थर्ड मॅनला. हा चेंडू अतिशय सुरेख फटका बघायला मिळतोय. पण डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बाळा. काय फेकी केली ऑन द स्टंप. अप्रतिम फेकी. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 25 धावा आपण पाहू शकता. तर स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता सतीश जाधव. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज सतीश खूप चांगली फलंदाजी करतो. या स्पर्धेत खूप चांगली फलंदाजी केली. कालचा दिवस जर बघितला तर देवेंद्र पाटीलने गाजवला. 3 सामन्यात 9 गडी बाद केले होते. शिवदास शॉर्ट पिच चेंडू पुल केला. चेंडूला पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. 1 बाउंड चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 29 धावा. बिग विकेट. सतीश जाधव बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज येतो इथं मात्र संकेत येतो यावेळेला. संकेत 6व्या क्रमांकावर आला. पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. शिवदासला मात्र इथे एक मोठी सफलता प्राप्त झाली आहे. तर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता माऊली 11 संघाची प्रथम फलंदाजी करताना गडी बाद जर तब्बल विचार केला तर 4 गडी बाद 29 धावा. तर हे षटक प्रगतीपथावर 3रं. पुण्याचा शिवदास गोलंदाजी मार्कवर लेफ्ट राऊंड तिकडनं मारा करतोय. हा चेंडू यावेळेला कनेक्शन चांगलं होतंय. चेंडू लॉंग ऑन सीमारेच्या बाजूने विसरतोय. षटकार. बघा डीजे मास्टर किती हुशार आहे. लगेच षटका लगाव बल्ला उठाव काय गाणं लावलंय. शिवदास तो संकेत. हा चेंडू खूप चांगला चेंडू होता यावेळेला. तेवढंच चांगलं एक्सटेन्शन बघायला मिळत आहे. षटक संपतं इथं मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकात पाहू शकता 35 धावा. 11.66 सरासरी. इथं मात्र धावा कुठल्या आहेत. पाहिजे येणारा अंतिम षटक 4थं षटक सागर आणि संकेतित जोडी पाहिजे कशाने फलंदाजी करते. इथं मात्र येणारा गोलंदाज आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय का. हे 2 फलंदाज आक्रमक फलंदाजी करतायत.
डीजे अंतिम षटक घेऊन येते यावेळेला दीपेश भोईर, एक लेदर क्रिकेटर. पाहता सागर पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतोय. कारण का इथून जर 50 ते 55 धावांना गवसणी घालायची असेल तर आक्रमक फलंदाजी करावी लागणारे या येणाऱ्या अंतिम षटकामध्ये. पाहता दीपेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. गौरीपाडा एन कडून स्ट्रायकर फलंदाज सागर पाटील. हा चेंडू लोवर फुल टॉस होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. थोडीशी गती कमी केली यावेळेला. पाहिजे दुसरी धाव घातक ठरू शकते आणि इथे मात्र फलंदाज सागर बॅक टू पवेलियन. सांघिक यश मिळतं. काय क्षेत्ररक्षण दाखवलं इथे मात्र आपण सोमनाथ गायकरने. थँक्यू. हरीश पाटील येतोय आता मात्र आपण बघताय इथे मात्र 7व्या क्रमांकावर हरीश येतोय. हरीश आणि संकेत ही जोडी. पण 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सागर पाटील सारखा फलंदाज इथे मात्र धावबाद झालाय. कुठेतरी मित्र म्हणाले एक सिंगल घेणे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात सागर सारखा फलंदाज बाद झालाय. कारण सागरकडे क्षमता आहे मोठे फटके मारायचे. पण आता मात्र हरीश आलाय. पाहिजे हरीशची बॉडी लँग्वेज बघितली भारी भक्कम शरीराचा हा फलंदाज आहे. पण पाहिजे तशा प्रकारे फलंदाजी करतोय का आता मात्र इथे पाहायचंय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण फाईन लेग लाईक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेटला एक शॉट मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण पाहू शकता. हा चेंडू खूप चांगला फटका ड्राईव्ह बघायला मिळतो. एकदा पूर्ण केली जाते. पाहिजे दुसरी धाव नकार देतो यावेळेला. मानस होतं धाडस नाहीये. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव 37 धावा आपण पाहू शकता यावेळेला. चेंडू झाले 2. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता स्ट्राईक केला फलंदाज संकेतला आपण पाहू शकता. संकेत एक षटकार दाखवलंय बघा. संकेतसाठी शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये पण एक क्षेत्ररक्षण तैनात केले गेलेले. शॉर्ट लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण. हा चेंडू खूप उंच गेलाय. पायचा झेल होतय का. झेल सुटला इथं मात्र सोमनाथच्या हातातून. आपण पाहिले तर एक खूप चांगले प्रयत्न केले पण 2 धावा इथे मात्र मिळतात. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 39 धावा. खूप चांगली गोलंदाजी करतोय आता मात्र इथं दीपेश. 3 चेंडू आतापर्यंत अप्रतिम फेकल्यात. दीपेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला संकेत प्रयत्न करतोय. कारण क्रिकेट खेळामध्ये तुम्हाला प्रयत्न करावेच लागणार आहेत. कारण प्रयत्न केला नाही तर यश लाभणार नाहीये. दीपेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला संकेत. हा चेंडू खूप चांगला चेंडू बघा. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला होता. चेंडू निघून जातो वेगाने. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी केली आता मात्र या षटकामध्ये. आपण तो दीपेशने अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 39 धावा आपण पाहू शकता. दीपेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला संकेत. सफल झाले आहेत यावेळेला. हा चेंडू खूप उंच गेलाय. पायचा झेल होतोय का तिथे. बघा की 3 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. जिथे एकही धाव नव्हते 3 धावा मिळत आहेत. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात 42. नितीन या धावा फार मागात पडू शकतायत. 2 झेल सुटले आहेत. 5 धावा गेल्या आहेत. कारण की आपण बघतो कमी धावा असल्या की सामना खूप चांगला बघायला मिळतोय. जर आपण ते माऊली विलियम्स संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. या 42 धावांमध्ये पण ते फाईट बॅक करू शकते. अजून एक चेंडू बाकी आहे. नितीन जेव्हा जेव्हा कमी धावा झाल्या लो स्कोरिंग तेव्हा खूप चांगला सामना बघायला मिळाला आहे. पाहिजे आता हरीशने स्ट्राईक घेतली. पाहिजे हरीश आता षटकार मारतोय की चौकार मारतोय की दीपेश त्यांना डॉट चेंडू फेकतोय. अंतिम चेंडू गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटला मारा करतोय. चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. एक धाव पूर्ण करतोय. इथं मात्र दुसरी धाव पूर्ण होणार नाहीये. फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकाती 43 धावा आपण पाहू शकता. यावेळेला 44 धावांचं लक्ष असणार आहे. पाहिजे आता 4 षटकांमध्ये 44 धावा करायला लागणार. 11च्या सरासरीने इथं मात्र धावा कुटाव्या लागणार आहेत. तर पाहिजे गडी बाद झाले. तब्बल जर विचार केला तर 6 गडी बाद 44 धावा 43 धावा झालेल्या आहेत. पण आपण म्हणतो 44 धावांची गरज असणार नितीन यावेळेला. कारण का 43 धावा झाले प्रथम फलंदाजी. थँक्यू. यस द मॅडम. आमचे मान्यवर शाखा प्रमुख वंडारजी कारभारी साहेब यांचं इथे आगमन होतं. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर धावसंख्या झाले धावफलकावरती आपण
43-44 धावांची गरज असणार आहे. तर पाहायचं आता जगदंबा वाकलन संघ इथे मात्र जिंकतोय की आपण पुढच्या फेरीत दाखवतो की आपण माऊली 11 वडोली संघ त्याला रोखतोय. सामना जेव्हा इथे सुरू होईल आणि इथून जो सामना जिंकेल तो संघ उद्या सेमीफायनलचा सामना खेळणारे गावदेवी भाल बरोबर. तर सामना सुरू होईल तेव्हा ऐकूया दुसऱ्या सत्रासाठी आमचे साथी समालोचक नितीन काळे. तत्पूर्वी डीजेला एक विनंती करतो की आज एक चांगलं सुमधुर संगीत होऊन जाऊ दे. मसोबा देवा तुझी करतन सेवा या चिकनगर गावाला तन देवान मानिला या चिकनगर गावाला तन देवान मानिला रात्रीचे बाराला हक्क मारी ते राजू भक्ताला हक्क मारी ते रतन बंधवाला हक्क मारी ते राजू भक्ताला हक्क मारी ते रतन बंधवाला. कल्याण शहरामध्ये देव चिकनगर गावामध्ये देव चिकनगर गावामध्ये देव चिकनगर गावामध्ये देव बसला चौकाऱ्यावरती सुवासिनी त्याला पूजिती सुवासिनी त्याला पूजिती सुवासिनी त्याला पूजिती. रात्रीचे पाराला हाका मारीचे बंधवाला रात्रीचे पाराला. चला सर्व व्हॉलंटियर लोकांनी सीमारेषेवर तैनात राहायचे. तर 44 धावांचं टार्गेट आहे जगदंबा वाकलन या संघासमोर. स्ट्रायकेटला फलंदाज सोमनाथ गायकर, नॉन स्ट्रायकेटला फलंदाज गुरुनाथ गायकर, गोलंदाज सागर. पहिला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि सोमनाथ गायकर बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला झटका जगदंबा वाकलन टीमला. संगणक सोमनाथ गायकर मात्र गोल्डन डक वर बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज शिवदास गायकर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकेटला फलंदाज गुरुनाथ गायकर. दोन भाऊ मैदानाच्या आतमध्ये, एक भाऊ बाद झालाय मात्र दोन भाऊ अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. गुरुनाथ एका धावेने खातो करतोय. लक्ष 44 धावांचं आहे. म्हणजे ज्या प्रकारे भाऊ पाटील यांनी सांगितलं गोलंदाजी खूप चांगली आहे माऊली 11 वडोली संघामध्ये. तर इथून फाईट करू शकतो या स्कोअर मध्ये. एका बाजूला देवीचा पाडा संघाला पराभूत केलं दुसऱ्या राऊंड मध्ये जगदंबा वाकलने, तर माऊली वडोली संघाने खांबारपाडा सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलंय. इथे मात्र अपील केलं जातंय. डॉट चेंडूची समाप्ती होते. हलकस अपील केलं होतं. डॉट चेंडूची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी दाखवते गोलंदाज सागर पाटील.
44 धावांचं टार्गेट आहे. सोमनाथ गायकर बाद झालाय. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय क्षेत्ररक्षक खूप डीप मध्ये. चेंडू वेगाने सीमा पार चौकार. धावसंख्या पुढे सरकते. धावफलका धावा लागतात त्या 5. फलंदाज शिवदास गायकरच्या बॅट मधून चौकार आलाय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू सीमा पार जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. खराब क्षेत्ररक्षण झालं त्यामुळे चौकार येतोय. इथे मात्र एज लागते. मात्र फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. चेंडू सीमा पार जाईल. चौकार. सलग 3 चौकार. फलंदाज शिवदास गायकरच्या बॅट मधनं. तो विनोद केने साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाज शिवदास साठी, ज्याने सलग 3 चौकार दाखवलेत. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलका धावा आहेत त्या 44 धावांचा पाठलाग असताना 13 धावा, अजूनही 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे मैदानामध्ये जगदंबा वाकलन टीमला. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना जगदंबा वाकलन संघ. आता उद्या पहिला सामना असेल निशान जेजी स्पोर्ट वाकलन आणि त्यांना फाईट करेल तो जय हनुमान गौरीपाडा रवी म्हात्रे अँड कंपनी. तर विनोददादा भोईर वाकलनचे यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये शिवदास साठी, म्हणजे 1000 रुपयाचं कॅश प्राइज शिवदासच्या खात्यात जमा झालाय आतापर्यंत. मॅच संपल्यानंतर ते पारितोषिक शिवदास आपण घेऊन जा. 18 चेंडू 31 धावांची गरज आहे बघा. सोमनाथ गायकर बाद झाल्यानंतर जिम्मेदारी घेतली गुरुनाथ आणि शिवदास या 2 भावांनी. 3 बंधुराज आपण एकाच संघामध्ये बघतो. ते मात्र चेंडू फक्त ऑन द टोस केलाय गली रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार चौकार. धन्यवाद विजय मास्टर. असं वाटलं सोमनाथ गायकर 0वरती बाद झाला गोल्डन डकवर. असं वाटलं हा संघ अडचणीत येईल. मात्र शिवदास ते 3 चौकार दाखवले आणि त्यानंतर गुरुनाथच्या बॅटमधनं हा पहिला चौकार. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावफलका धावा लागतात ते 17 धावा. इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 1 धाव मिळते. मग ज्यावेळी आपण वडवली संघ बघतो, वाकलन संघ बघतो, हे असे संघ आहेत की कोणती पर्वा करत नाही, मात्र फेकी ऑन द स्टंप करतात. मग बॅकिंगला कोणी खेळाडू असो या नसो. 1ने धावसंख्या पुढे सरकेल. धावफलका धावा लागतात त्या 18 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 44 धावांचा पाठलाग करताना 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. येणाऱ्या 16 चेंडू मध्ये 26 धावांची अजूनही गरज आहे जगदंबा वाकलन टीमला. इथे आखूड टप्प्याचा चेंडू होता, मात्र मिसटायमिंग स्ट्रोक झालाय. क्षेत्ररक्षक सागर पाटील झेल खाली आणि फलंदाज बाद होतोय. ते दुसरा झटका शिवदास गायकरच्या स्वरूपात जगदंबा वाकलन टीमला.
होतोय ज्या शिवदासने सलग 3 चौकार दाखवले होते. तर दुसऱ्या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे, म्हणजे 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 26 धावा इथून बनवायच्या. नवीन फलंदाज साई मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पुढे सरकलेत. खूप चांगला फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून. चेंडू वन बाउंस सीमा पार. गुरुनाथच्या बॅट मध्ये येणारा हा चौकार. बावीस धावांची गरज. इथे मात्र फलंदाज बाद. दांडी गुल. यू मिस आय हिट. फलंदाज बाद. कारण माऊली एलियन वडोली संघ शेवटपर्यंत झुंजा देणारा संघ आहे आणि अजूनही मैदान सामना बॅलन्स आहे. 22 धावा बनवल्या आहेत 11 चेंडू मध्ये. आता इथून 13 चेंडू मध्ये अजूनही 22 धावा बनवायचे आहेत. मैदानात फलंदाज येतोय तो बाळाराम पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. ज्या बाळारामने कित्येक सामने जगदंबा वाकलन टीमला जिंकून दिलेत तो बाळाराम मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू आणि 22 धावांची गरज. इथे मात्र एज लागते. फलंदाज बाद. अजून एक झटका जगदंबा वाकलन टीमला. चेंडू शिल्लक आहेत 12. बनवायचे आहेत 22. 12 चेंडू मध्ये 22 धावा बनवल्या आहेत. अजूनही 12 चेंडू मध्ये 22 धावा बनवायचे आहेत. डीजे पडद्यावर कोणी बसू नका. पडदा सोडायचा आहे. आशिष वंडार भोईरे साहेबांचा इथे सत्कार होईल. रमेश भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते वंडार भोईर साहेबांचा सत्कार करायचा आहे. वंडार कारभारी साहेबांचा इथे सत्कार होईल. आतापर्यंत 8 गडी बाद केले त्या स्पर्धेमध्ये. जोरदार टाळ्या द्या अरविंद पाटील साठी. पहिल्या सामन्यात 5 गडी बाद केले ते. खंबालपाडा संघाविरुद्ध एकही गडी बाद केलेला नाही. मात्र या सामन्यात 3 गडी बाद केलेत, म्हणजे तब्बल 8 गडी. आणि काल देवेंद्रने 9 गडी बाद केले होते. मात्र तो संघ या स्पर्धेतून बाहेर गेला. 12 चेंडू 22 धावा अजूनही बनवायचे आहेत. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज भानुदास. बघायचं भानुदास कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. सामना अजूनही बॅलन्स आहे. बाळू पाटील 12 चेंडूत 22 धावा बनवल्या आहेत. अजूनही 12 चेंडू मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. अर्ध लक्ष पार केलंय. अजूनही अर्ध लक्ष पार करायचंय. दोन्ही संघ आजूबाजूचे आहेत, त्यामुळे दोन्ही संघांना दोन्ही संघाचे डावपेच माहिती आहेत. इथे मात्र अरविंद उशिरा येत आहेत. चेंडू सीमा पार. संघर्षमय चौकार साईच्या बॅटमधनं. भले जेल झाला असता नसता झाला चेंडू आडला असता.
अरे टप्पा पडल्यानंतर कोणती संधी नव्हती अरविंदकडे चेंडू अडवण्याची. तर चौकाराचे समीकरण बदलते. भानुदाच्या पहिल्याच चेंडूवरती चौकार येतोय. 11 चेंडू 18 धावांची अजूनही गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे बालू पाटील. इथे मात्र ऑन द टोस खेळ आहे. गली रिजन मध्ये मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमापार जाईल का? आणि चेंडू सीमापार. बॅक टू बॅक दुसरा चौकार साईच्या वेट माझा. सेकंडला फलंदाज आपण बघतोय विकी जाधव मैदानाच्या आतमध्ये आला. मात्र साई खूप चांगली फलंदाजी करतोय. 10 चेंडू आणि 14 धावांची अजूनही गरज आहे. 2 चेंडू मध्ये बाळू पाटील 2 चौकार आलेत. आता थोडासा दबाव निर्माण झालाय गोलंदाज. अजून एक चौकार मारला साईने तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे विनोद केने साहेबांकडनं. शिवदासला पारितोषिक मिळालंय अगोदर, कारण की शिवदासने सलग 3 चौकार दाखवले होते. आणि विनोद दादा भोईर वाकले यांच्याकडे सुद्धा 500 रुपये शिवदासला मिळालेत. तर मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू रोखून करतोय सतीश जाधव. आलेत खूप वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. मात्र दुसरी धाव पूर्ण होईल का असे अनेक प्रश्न निर्माण केले जातात मैदानामध्ये. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावपल का धावा लागतायत 31. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा बनवायच्या 13. 9 चेंडू 13 धावांची अजूनही गरज आहे जगदंबा वाकलन टीमला. इथून जो संघ जिंकेल तो संघ मात्र उद्या सेमी फायनलचा सामना गावदेवी भाल संघाविरुद्ध खेळ. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज भानुदास. 9 चेंडू 13 धावा इथून बनवायचे आहेत भाऊ. इथे मात्र विकीचा पायचीचा अपील केलं होतं. मात्र बघा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होते विकी जाधव. लेग बाईचा इशारा येतोय. भानुदास कमबॅक करतोय. 1 धावसंख्या पुढे सरकते. धावपल का धावा लागतात 32. इथून 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 धावा अजूनही बनवायचे आहेत. विकेटवर नजर टाकली आपण तर वडवली वडवली संघाचे 6 गडी बाद झालेत आणि जगदंबा वाकलन संघाचे गडी बाद झालेत ते 4. म्हणजे इथून 11 धावा सुद्धा चालू शकतात. इथे फटका फसलाय की टायमिंग सुरेख आहे आणि चेंडू सीमा पलीकडे साईच्या बॅटमध्ये येणारा हा षटकार. समजाच्या खाकीत येत या प्रेमाचं गळू 16व्या वर्षात मात्र आहेत गौरीपाडा संघाचे आणि विनोद दादा भोईर वाकलन संघाचे संघ आपल्या व्यासपीठावरती आजच उपस्थित राहिलेत. मात्र त्यांना उद्या सकाळी यावं लागेल. ते मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून करतोय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 1च धाव मिळेल. धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धावबलकर धावा आहेत त्या 39. 6 चेंडू आणि 5 धावांची अजूनही गरज आहे. साई काहीतरी सूचना करतायत. बॅटची मागणी केली आहे तर सोमनाथ जायचे बॅटची मागणी केली जाते. बाळू पाटील बघा सोमनाथ बाळू गोल्डन डकवर बाद झाले होते. असं वाटलं की हा सामना सुरू म्हणजे अजूनही सामना सुटला नाही. बाळू क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. 6 चेंडू 5 धावा अजूनही बनवायचे आहेत. 4 धावा सुद्धा चालतील तिथे जगदंबा वाकलन टीमला. चेतन भोईर आपण बघतोय आमचे कॅमेरामॅन मोठा गावचे थोडेसे नाराज आहेत कारण की मोठा गाव संघ पराभूत झाला. त्यामुळे हरकतही हार जीत क्रिकेटमध्ये होतच असते. चेतन 6 चेंडू 5 धावा आता बनवायचे इथून. तो संघ थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. म्हणजे इथून जो संघ बाळू पाटील जिंकेल तो संघ कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज आपल्या घरी घेऊन जाईल. पहिला सामना उद्या निशांत जिजीस्फोट वाकलन आणि त्यांना फाईट करेल तो जयनमन गौरीपाडा 9:30 वाजता. इथे रिपोर्टिंग करायची दोन्ही संघाने 9 वाजता. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. तर शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज सतीश जाधव शेवटचं षटक घेऊन येते. 6 चेंडू 5 धावा इथून बनवायचे आहेत. बघायचे सतीश कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे.
इथे बघा फटका किती चांगला आहे आणि हा षटकार आणि सामना जिंकलाय मैदानामध्ये. जगदंबा वाकलन संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करतोय आणि भाल संघाबरोबर उद्या फाईट करेल. मायाळू कणवाळू गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय आता तरी नगटाळू. रेड्यासनी मिळत्यात म्हशी बिलाई गाईसनी